नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण गाव धानोरी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी एक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. ती समस्या अशी की पूर्वीच या ठिकाणी एक रोड तयार झाला 20 वर्षापूर्वी. त्या रोडचा मोबदला मिळाला, पैसा मिळाला. ज्यांनी रोड केला त्या रोड हा शेत रस्ता होता, पण काही स्वार्थी लोकांनी आपला काहीतरी फायदा व्हावा म्हणून तो शेतरस्ता असताना त्याला रोड बनवला आणि त्या रोडच्या माध्यमातून त्यांनी 20 वर्षे या रोडचा वापर केला. पण काही दिवसापूर्वी पुन्हा अजून एक चालाकी केली की हे रस्ता असताना, काही कारण नसताना दुसराच रोड मध्य भागातून तयार करण्याचा या गुत्तेदारानं म्हणा किंवा संबंधितानं म्हणा हा एक नवीनच प्लॅन तयार केला आहे. आणि त्याला कठ्ठर विरोध म्हणून शेतकऱ्याने विरोध दर्शवलेला आहे. ते शेतकरी आपल्या सोबत आहेत. शेतकऱ्यांना विचारूया नेमकं काय प्रकार आहे धानोरी गावामध्ये आणि कोण असा एक राजकीय बलाढ्य असा माणूस सर्वसामान्य शेतकऱ्याला त्रास देतो. कोण आहे, कशासाठी त्रास देतो, काय स्वार्थ आहे, हे सगळं आपण शेतकऱ्यांना विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत धानोरी गावचे शेतकरी. सर नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय नेमकं मला सांगा की या गावामध्ये काय अडचणी आहेत आणि कोण तुम्हाला त्रास देत आहे? मी तुकाराम साळुंके, धानोरी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव इथला रहिवासी आहे. धानोरी गावठाण ते करजगाव माकणी रस्त्यापर्यंत आमच्या शेतातून रस्ता गेलेला आहे. हा रस्ता 20-22 वर्षापूर्वी गेलेला आहे. हा पूर्ण डांबरी झालेला रस्ता आहे. 2 रस्त्यामध्ये शासकीय पुलं बनलेली आहेत. ह्याच्यावरती डांबरी रस्ता झालेला आहे. सगळं गुन्हेगोविंदानं चालत असताना मध्येच काय करजगावची लोक, काय आमच्या गावातले 1-2 लोक हे राजकीय पुढाऱ्याच्या सहभागानं असेल किंवा दबावानं असेल, काय अधिकाऱ्याला हाताशी धरून आमचं ही झालेला रस्ता काय ही होत नाही, पण आमचा शिवरस्ता काढून द्या, तुम्ही शिवावर अतिक्रमण केला, तुम्हाला शिवरस्ता काढावा लागेल असं म्हणाले. अधिकाऱ्याला आम्ही विनंती केली की बाबा 4 रस्त्यावरून आमच्या शेतातून 4 ठिकाणाहून रस्ता गेला आहे. बरं, मला काय म्हणायचं साहेब, तुमचं नाव काय म्हणलं? मी तुकाराम साळुंके. साळुंके साहेब, पहिला रस्ता आहे. हां, पहिल्या रस्त्याला त्या काळी सहमती दिली. हां, सगळे शेतकरी ऐका गुन्ह्या गोविंदाने लोक नांदले. हां, रस्ता बी झाला. हां, त्या रस्त्याचा मोबदला बी संबंधिताला मिळाला असेल त्या काळी. मोबदल्याचा काय विषय नाही. असो किंवा नसो, त्या काळी काय जी घडायची घडलं. पण हे रस्ता आता वाहित असताना नवीन रस्ता करण्याचा अट्टहास त्या संबंधिताचा काय आणि ते संबंधित कोण आहे की जे शेतकऱ्याला त्रास देत आहे? काय करजगावचे शेतकरी आहेत, काय आमच्या धानोरीतले इथले शेतकरी आहेत ज्यांना पूर्ण रस्ते आहेत, पूर्ण हे आहे. ह्या रस्त्याची काहीच गरज नसताना 50 मीटरवर इथं डांबरी रस्ता असताना उगाच चुकीनं त्रास रस्ता करण्याचा अट्टहास करणारा माणूस कोण आहे ती शेतकऱ्याला त्रास देणारा? बालाजी बलबीन साळुंके, सुजाता बलबीन साळुंके, बालाजी साळुंके ही लोक आहेत. हे लोक काय म्हणाले, ही रस्ता पाहिजे, हा शिवरस्ता आम्हाला पाहिजे. मग आता हे पाहिजेत म्हणणारे म्हणू द्या, पण ज्यांचा हा शेताचा भाग आहे ते शेतकरी सहमती देतील का त्यांना? नाही ना, विषयच नाही. रस्ता डांबरी असताना सहमती देतील का एवढं मला सांगा. दिलेत का? सहमती दिली का लोकांनी? नाही. हा, तुमची कुठे जमीन? काही म्हणजे तुमची सहमती नाही? नाही, आमची सहमती काही ही 75-76 मध्ये म्हणजे तुमची सहमती नाही. साहेब तुमचं काय? आमची 75-76 सहमती नाही. 75-76 मध्ये आहे. तुमची सहमती आहे? नाही. तुमची? आमची बी जमीन 75-76 मध्ये तुमची पण सहमती नाही. म्हणजे हे सहमती नसणारे शेतकरी आहेत सगळेचे सगळे. आता तुम्हाला धोका काय जाणवतोय की बाबा
ह्या रस्ता आम्हाला जर या वाटतं बा, शेतात आमच्या 4 शेतातून ऑलरेडी रस्ता केलेला आहे. हा. हा ठरवून रस्ता केलेला हा. आहे. पूर्णच्या पूर्ण हा रस्ताच आमचा विस्कळीत होणार आहे जर हे आमचा शिवरस्ता काढला तर. हा. कारण हा शिवरस्ता जर निघाला तर आम्ही आमच्यातून गेलेला उगीच चुकीचा रस्ता आम्ही का देणार आहोत त्यांना. हा 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 हा. मग हे रस्ता आम्ही बी हे करणार. हे जर रस्ता बंद करणार असतील तर आम्हाला आमच्या शेतातले रस्ते बंद करावे लागतील. म्हणजे जे चाललेला गुन्हा गोविंदान कारभार आहे तो पूर्णच गाव विस्कळीत होणार आहे. म्हणजे हा जो रोड अशा मध्यस्थी गेला रोड हा. है ना, मला तिरू दाखव. ते रोड असताना हां है ना, हां ते रद्द करायचं आहे हां आणि ही नवीन रस्ता करायचा, अट्टहास करायचा आहे. म्हणजे हा जो रोड गेलाय ज्यांच्या शेतातून हां. ते माणसं स्वतःचा स्वार्थ करायलेत असं वाटतं का तुम्हाला? हां वाटतंय मला तसंच हां. वाटतंय. कारण ते माणसं ही रस्ता गेला असताना ऑलरेडी तो रस्ता वाचवायचा आहे. रस्ता गेला असताना डांबरी रस्ता असताना त्याच्यावर शासनाचा एवढा मोठा खर्च झालेला असताना त्या रस्ता सोडून ह्या रस्त्याचा काय विषय आला ही तुम्ही उगाच अतिक्रमण किती केलं. दिवसापासून ही प्रक्रिया चालू आहे? जवळजवळ वर्ष 1.5 वर्षापासून सुरू बरं, आहे. तुम्ही किती लोकांना अर्ज दिलेत की ही रस्ता रद्द आम्ही करावा? माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, तहसीलदार साहेबांना भेटलो, माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना भेटला. आम्ही विनंती केलेली आहे त्यांना किंवा हे अन्याय होणार आहे हा, हा, आमच्यावर. हा. कारण आम्ही म्हणजे हा रस्ता होऊ नये, आता रद्द व्हावा. हा, ऑलरेडी हा. रस्ता आहेच ना तुम्हाला. आहे डांबरी मग रस्ता आहे शासनाचा. असताना दुसरा रस्ता करून शेतकऱ्याला त्रास देऊ नका, हा. एवढीच तुमची विनंती आहे. शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला जास्त त्रास होणार आहे. कारण आमची बारकी बारकी शेत आहे ना, आहे तुम्ही ते खूप- शेतकरी आहोत की? हा, शेत आहे ते. आणि 3-4 ठिकाणाहून आमच्या शेताहून हा रस्ता आलेला आहे. आणि ही आलेला असताना पुन्हा इथून तिथून जर आमचा एवढा रस्ता गेला तर आम्ही करूनच खाऊ शकत नाही. बरोबर आहे. तुमचं काय मत आहे तुमचं? बरोबर आहे. बरोबर. तुमची कुठे आहे जमीन? इथे 90 मध्ये. मग तरी सुद्धा ह्याच्यावर अन्याय व्हायला आहे की नाही? सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय व्हायलेला आहे. आणि हा रस्ता बघा, हे आता नवीन रस्ता जी होणार आहे है ना, हे ह्या लिंबाच्या बुडाला एक फुली मारली आणि हे लिंबाच्या बुडाला फुली मारून हा रस्ता आता मध्यस्थी लोक करण्याचा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न जर झाला तर शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे. आणि हा रस्ता कधीच नव्हता. आम्ही जर हा. मनापासून इथं रस्ता नाही. हा रस्ता या पुढं या, हा रस्ता आता या झाडाच्या बांधीहून जाणार आहे है ना, हा. असंच ना. हा. ही काढा म्हणतात. आणि हे काढून हा रस्ता त्या कोपऱ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. हा बरोबर आहे आणि बरोबर आहे. मधला जो ऑलरेडी रस्ता असणारा जो आहे तो वाचवायचा आहे आणि स्वतःचा स्वार्थ करायचा आहे. हा. असाच त्याच्या पाठीमागे ना. त्याच्याबद्दल हे राजकीय पुढाऱ्याचा ह्याचा काय धोरण आहे माहित नाही. बरोबर आहे. काय हे आहे हा. काय चाललंय माहित नाही. या इकडे. पण अशी लोक या 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 एक सगळे जण. अशी लोक ह्यांना मदत केल्याशिवाय हा ही तहसीलदार साहेबासारखी लोक म्हणत नाहीत की ही शिवरस्ता काढावा लागतंय, शिवरस्त्याचा विषय येते. हा. जो शिवरस्ता कधी अस्तित्वातच नव्हता इथं. कारण इथं ऑलरेडी रस्ता झालेला आहे, डांबरी रस्ता झालेला आहे. आणि हे झालेला ऑलरेडी असताना- डांबरी रस्ता असताना नवीन रस्ता करून शेतकऱ्यावर हा अन्यायकारक कारभार आहे, अन्याय आहे. आणि याच्यामुळे शेतकऱ्याला त्रास होत आहे ना. बरोबर. आता काय मत आहे साहेब तुमचं? जर हा रस्ता झाला तर आम्ही जगू शकत नाही. नाविलाजानं आम्हाला उपोषण करावं लागेल, आत्मदहन करावं लागेल. मग काय म्हणणं आहे या वा, काय मत आहे? तर आमचे बोला, मत बोला. तेच आहे की सगळेजण होऊन जर रस्त्याचं ह्यांनी या पुढे या. हा. अधिकाऱ्याने आमच्यावर दबाव टाकला हा. राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपाने, हा. तर आम्ही सगळेजण जाऊन आत्मदहन करतो तहसीलमध्ये जाऊन. आत्मदहन करणार? हो हो आत्मदहन करणार सगळ्या शेतकऱ्याने. असे किती शेतकरी आहेत सगळे? साहेब, शेतकऱ्याला रस्ता लिहून दिलेला नाही असू दे ते आलं लक्षात. किती शेतकरी आहेत ते की अन्याय जर झाला तर आम्ही आत्मदहन करणार जिल्हाधिकाऱ्याच्या समोर. आम्ही हे पाच आमची आमचं ही कुटुंब कुटुंब आहे. शेतीवर म्हणजे ज्यांच्या शेतीवर अन्याय होणार आहे ते सर्वच शेतकरी हा. जगू शकत नाहीत. जगू शकत आम्ही तहसीलदारला जबाबदार धरणार, कलेक्टरला जबाबदार धरणार. आणि आत्मदहन करणार. बघा, हे धानुरी गावचे सर्व शेतकरी आहेत. हे लोहारा तालुक्यातले आहेत, धाराशिव जिल्ह्यातले आहेत. वर्षभर ही प्रक्रिया चालू आहे. ऑलरेडी पहिला रस्ता असताना नवीन रस्ता तयार करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शेतकऱ्यावर अन्याय का?
असा प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढं आहे. जिल्हाधिकारी साहेब, या शेतकऱ्यांचा तुम्ही विचार करावा. उद्याच या शेताची चौकशी, याच्या नियमाप्रमाणे तपासणी, आणि उद्या अधिकारी या ठिकाणी येणार आहेत आणि या रस्त्याचं मोजमाप करणार आहेत आणि शेतकऱ्याला ही जागा खाली करा असं ते सांगणार आहेत. पण शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही सहमती दिलेली नाही, सहमती देणार नाही, कारण पूर्वीचा रस्ता ऑलरेडी चालू आहे आणि चालू असताना आमच्या शेतातून बळजबरीनं, दडपशाहीनं, कायद्याला हातात घेऊन, वरिष्ठ अधिकाऱ्याला मॅनेज करून, गाव पुढाऱ्याला हाताशी धरून, काही शेतकऱ्याला मॅनेज करून हा रस्ता आमच्या शेतातून नेण्याचा अट्टहास का, ते अट्टहास आम्ही कधी चालू देणार नाही. कारण जमिनी आमच्या आहेत, अधिकार आमचा आहे आणि अधिकार आमचा असताना, जमिनी आमच्या असताना जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल तर तुम्ही सरकार आहेत, तुम्ही आम्हाला भिणार नाहीत. पण तुम्हाला कायदा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढं सर्वजण सामूहिक आत्मदहन करणार असाच इशारा या धानुरी गावच्या सर्व शेतकऱ्यांनी दिलेला आहे. तर हे शिवरस्ता जो आहे, काय म्हणालात, शिवरस्त्याच्या सगळे शेतकरी आम्ही आत्मदहन करणार आहोत. शिवरस्त्याचे हे सर्व शेतकरी आत्मदहन करणार असं साळुंके साहेब सांगतात. हेच जिल्हाधिकारी साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी लक्षात घ्यावं आणि या शेतकऱ्यावर होत असणारा अन्याय बंद करावा आणि हे शिवरस्ता करू नये. कारण पूर्वीचा रस्ता चालू आहे आणि त्या पूर्वीच्याच रस्त्याने वहिवाट चालू ठेवण्यात यावी, नवीन रस्त्याचा अट्टहास घालू नये, अशा पद्धतीची मागणी या धानोरी गावच्या सर्व शेतकऱ्यांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब आणि स्थानिक लोहारेचे तहसीलदार या रस्त्याकडे कशा पद्धतीनं पाहतील आणि या शेतकऱ्यांना कसा न्याय देतील तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास. हा रस्ता कधीच वहिवाटीचा नव्हता. हा शिवरस्ता कधीच आमच्या 60 वर्षाच्या काळात कधीही रहदारीचा नव्हता. कोणता? हा नवीन होणारा. तर हा नवीन होणारा रस्ता कधीही 60 वर्षामध्ये रहदारीचा नव्हता, वहिवाटीचा नव्हता. या रस्त्याचा निमित्त कोणी सांगू नये. पूर्वीचाच रस्ता जो चालू आता डांबरीकरण केलेला आहे त्याच रस्त्याला वहिवाट व्हावी, नवीन शिवेवरचा रस्ता करू नये अशा पद्धतीची मागणी आज धानुरी गावच्या सर्व शेतकऱ्यांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळात नेमकं काय करणार तहसीलदार, नेमकं काय दक्षता घेणार जिल्हाधिकारी साहेब, ते कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार शेतकऱ्यांच्या हितासाठी, अन्यायाचा प्रतिकार करणारे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. हे चॅनल गोरगरिबाच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या बाजूला लढणार आहे, अन्यायाचा प्रतिकार करणारं हे चॅनल आहे. शेतकऱ्यांनी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करावे. धन्यवाद धानुरीकर, धन्यवाद लोहारेकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.